सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. टाकळी येथे हॅपी होम वृद्धाश्रमाचे भव्य उद्घाटन संपन्न. ज्याचा कोणी नाही त्याच्यासाठी आम्ही आहोत सेवाभावी उपक्रमाला समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद. त्रिवेणी चैतन्यम ट्रस्ट, टाकळी तालुका सेलू, जिल्हा वर्धा यांच्या वतीने आंतरभारतीय आश्रम दाभा नागपूरचे संस्थापक स्वर्गीय डॉ. भाऊसाहेब जिटे यांच्या विचारातील विश्वशांती अभियानाअंतर्गत उभारण्यात आलेल्या स्वर्गीय डॉ. भाऊसाहेब जिटे हॅपी होम वृद्धाश्रम या सेवाभावी प्रकल्पाचे उद्घाटन रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. समाजातील निराधार, गरजू आणि वृद्ध महिला पुरुषांना सुरक्षित निवारा, प्रेम, सन्मान आणि आधार मिळावा या उदात्त हेतूने उभारण्यात आलेल्या वृद्धाश्रमाचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, मानवाधिकार आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री सुरेशजी फुले व डॉक्टर पराग राऊत यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिवेणी चैतन्यम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सतीश सावरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून LNCT ग्रुप गोपाळचे चेअरमन जय नारायण चौकशे उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतात वृद्धाश्रमाची आवश्यकता, ज्येष्ठ नागरिकांची सेवा, समाजातील वंचित घटकांप्रती असलेली जबाबदारी आणि सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले. स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब जिटे यांच्या सामाजिक विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य हॅपी होम वृद्धाश्रमाच्या माध्यमातून होत असल्याचे वक्त्यांनी सांगितले. कार्यक्रमात अनेक दानशूर व्यक्तींनी वृद्धाश्रमासाठी रोख रक्कम, जीवनावश्यक साहित्य, पुस्तके, भेटवस्तू आणि अन्य उपयुक्त वस्तू भेट म्हणून दिल्या. काही दात्यांनी गुप्त स्वरूपात आर्थिक मदत करून या सामाजिक कार्याला हातभार लावला. ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन शाखा वर्धा यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष अशोक विठोबाजी हेडाऊ, सक्रिय कार्यकर्ते दिवाकरजी खोडके, कल्पना अशोक हेडाऊ, कुमार बाळ घोडके आदींनी कार्यक्रमास उपस्थित राहून वृद्धाश्रमाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी संजयजी नाथे, ओंकारनाथ पांडे, नवी दिल्ली, डॉ. पराग राऊत, शैलेंद्र दप्तरी, स्मिताताई पारटकर, डॉ. आशा सावरकर, माधुरी टेंभेकर, सुनीती काकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे सचिव प्राध्यापक डॉ. दिलीप सोनी, सहसचिव सुरेंद्र भंडारी, शिवप्रसाद कोलंबवार, कोषाध्यक्ष नंदकिशोर माहुरे, गौतम भंडारी, सुशांत वाघ तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. हॅपी होम वृद्धाश्रमाला कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान अथवा आर्थिक मदत मिळत नसल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी तन, मन आणि धनाने सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले. जिसका नहीं कोई उसके हम है भाई हा संदेश देत वृद्धांच्या सेवेसाठी उभारलेला हा प्रकल्प समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश देणारा हा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.